श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आज आहे माझ्या मावस भावाचं लग्न, तर सर्व आता तयारी झालेली आहे। आज मी ही साडी वेअर केलेली आहे। तसं तर ही साडी मी आहे ना साक्षगंधामध्ये वेअर करणार होती, पण त्या दिवशी झालं नाही म्हणून म्हटलं चला आजच ही साडी वेअर करते। तर आता तयारी झालेली आहे, सिंपल तयारी केली नेहमी सारखीच। तर खूप उशीर झालेला आहे घरीच ऑलरेडी, आता 11:15 वाजले, घरून निघायलाच खूप उशीर होत आहे। तर आईचा फोन आलेला आहे, तर आई आता पोचण्यातच असतील, कारण की कसं आहे मनबा आणि पिंपळोद हे गाव खूप दूर आहे, त्याच्यामुळे याला 2-3 तास त्यांना पण लागतातच। म्हणून मग आता घरून अकोटपासून पिंपळोद हे अर्ध्या तासाचाच रोड आहे, तर म्हणून मग आता थोडंसं उशीरच आम्ही घरून निघत आहोत। तर चला आता मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते आणि निहू खूप सुंदर दिसत आहे। तर हा आहे आजचा माझा सिंपल लुक। तर कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा। खूप धावपळीमध्ये मी साडी वेअर केलेली आहे, व्यवस्थित इथला जो पदर आहे हा लागलेला नाही आहे, पण जाऊ द्या, तिथे गेल्यानंतर मग व्यवस्थित करणार। तर लवकर जाते कारण की घरीच खूप उशीर झालेला आहे। आणि खाली गेल्यानंतर मी तुम्हाला निहूचा पण लुक दाखवणार आहे। निहू आज खूप सुंदर दिसत आहे। तर चला लवकर खाली जाऊ आणि निघू लग्नाघरी जाण्यासाठी। तर हा आहे आजचा माझ्या मुलीचा लुक। तिला मी व्हाईट कलरचा फ्रॉक घालून दिला छानपैकी, जो तिच्या आत्याने तिच्यासाठी आणलेला आहे। आणि आज आमच्यासोबत उषाताई पण आलेले आहेत, कारण की त्यांच्या इथं पण लग्नाची पत्रिका आलेली आहे। हा मस्त एसीची हवा चालू आहे। हा थंडीगार, म्हणजे सून आली तर थंडी हवा घेऊन आली का? असं आहे ते, लयच कामाची। मग असं आहे। आता झालं का तुम्ही? हो, हे इथं ठेवून देतो, द्या। चेअर चालली जाणार मग, ठीक आहे। हां चला, इथं सर्वजण आलेले आहेत, पण आम्ही दूर बसलेलो आहोत इथे। ए मम्मी, हां हे घे, शोप घे ना। हां आईस्क्रीम त्या दिवशी किती खाल्लं आईस्क्रीम? हो मग बस, आता फिरते, आता नाही रडत, आधी सारखी नाही आहे। हां ते बघ कुकडे गेली मागे। तर इथे पोचल्यानंतर सर्वांची अगोदर भेट घेऊन घेतली। सर्वजण आलेले आहेत, आंटी आलेले आहेत दोन्ही, आणि सर्वजण आहेत, माझी बहीण पण आलेली आहे, आत्या वगैरे सर्व इथे आहेत। तर इथे मी आली होती, तर इथे चालू आहे नवरीचं आता अक्षवाण करणं। तर इथे बसलेले आहेत आमचे नवरदेव साहेब, त्यांचं अक्षवाण करून झालेलं आहे, आता नवरीचं आहे। तर चला आता नवरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, कारण की खूप सुंदर दिसत होती नवरी। तर चला मग आता इथे माझा पण नंबर लागलेला आहे नवरीचं अक्षवाण करण्यासाठी। तसं तर मी शूटच करत होती, पण मला मावशीने म्हटलं तू पण म्हणजे अक्षवाण करतेचं, कारण की 5 बाया होऊन जातात मग। तर म्हणून मग मी आता कॅमेरा एका दादाच्या हाती दिला आणि त्याला म्हटलं तू शूट कर, मी आता नवरीचं अक्षवाण करते। छान दिसून राहिला, काल तर मजा केली म्हणतात। जाऊ दे, आता नेक्स्ट टाइम पाहू। आता मग आणखीन कार्यक्रम नाही आहेत का? आता सुरुवात झाली, टिकली बाजू निघून राहिली का? हां बस। आम्ही दोघींनी ट्युनिंग केली, बाय चान्स ट्युनिंग झालेली आहे आमची। साड्या सेम वेअर केलेल्या आहेत आम्ही। खूप गरमी होऊन राहिली आता, बरं झालं लवकर लवकर जेवण करावं लागतील आणि घरी निघावं लागेल, कारण की निहू राहत नाही आहे। हा सर्वजण आहेत ना, मावशी मामा वगैरे दिसले ना, मला मामा विचारत होते तुला। हां ते तिकडे गेलेले आहेत मामा। हां हां बोलून घे, मला बापूजी नाही दिसले, बापूजी ते जेवण करायला। हां बरोबर, ते भाऊ भाऊ भेटले, आम्ही बहिणी बहिणी भेटलो। गाडी पार्किंग करायला, हे गाडी पार्किंग करायला पप्पांना विचारलं। हां पप्पा म्हणून आम्ही सगळे झालं तिथं आतमध्ये। अच्छा
मग आम्ही बस जस्ट पोचतो ना इकडे आलो. मी तू साडी उतरली तू आधी 5 मिनिट आधी हां 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 असं आहे. चला मग थोड्या वेळ बसू कुठं आईच्या जवळ. तर मगाशी जेव्हा आम्ही मंडपमध्ये आलो ना तेव्हा मला आई दिसली, पण आईसोबत काही माझं बोलणं झालंच नव्हतं. तर म्हणून मग आता आम्ही इथे तिघीजणी आलो, बोलायला बसलो. तर या दोघींचं काय चालू होतं काय माहीत, की त्याच्यामुळे मला खूप हसायला येत होतं. मग ते तेवढ्या ते शांत तरी आहे, नाही तर राहते का शांत. मग चला तर मग आता जेवण झाले. खूप गर्दी झाली होती अचानक, म्हणून मग लवकर लवकर जेवण केले. आणि आता इथे थोड्या वेळ बसू. आता थंड वाटून राहिलं. तिकडे गरम होतं, मंडपमध्ये खूप गरम होतं. तर लवकर जेवण केले आणि आता थोड्या वेळ बसू, मग निघू घरी जाण्यासाठी. तू थांबून राहिला का? कोणाचं नाही. तर इथे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी पान आणलेला आहे. अर्ध त्यांनी खाल्लं, अर्ध माझ्यासाठी आणलेलं आहे. तर आता हे मी नंतर खाणार. तर चला मग आता सर्वांच्या भेटा झाल्या, जेवण झालेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे आमचा फोटो काढण्याची. तर सर्वजण म्हणत होते जा लवकर स्टेजवर फोटो काढून घ्या, नाही तर मग आणखीन गर्दी वाढेल. तर इथे आता आम्ही फोटो काढायला आलो, पण निहू आमच्या जवळ नव्हती, कारण की निहू इतकी रडत होती. तर शुभम तिला घेऊन गेलेला आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. तर आता शुभमची आणि तिची इतकी छान मैत्री जमलेली आहे की ती आता तो दिसल्याबरोबर त्याच्या अंगावरच धावते मामा म्हणून. म्हणजे तिला माहिती आहे आता की शुभम जवळ गेला तर शुभम मामा आपल्याला आईस्क्रीम देतो. तर म्हणून मग आता तो तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन गेला होता. त्याच्यामुळे ना मग निवांत आम्हाला इथे आता फोटो काढायला मिळाले. जर निहू असती ना तर निहू 2 मिनटं पण थांबली नसती, कारण की तिची गरमीमुळे खूप चिडचिड होत होती. तर ती येणं खूप रडत होती. तर चला मग आता फोटो क्लिक करत आहो. त्याच्यानंतर मग सर्वांची एक वेळा पुन्हा भेट घेऊ, त्यानंतर मग निघू घरी जाण्यासाठी. चला तर मग आता लग्न लावून झालेलं आहे, फोटोशूट पण केलेलं आहे आणि त्याच्यात आमची निहू खूप अक्कात करत आहे ना निहू. 2 मिनटं पण शांत थांबत नाही. चला आता आम्ही चाललो निहूच्या मावशीकडे. सर्वजण इथे बसलेले आहेत. इथे सर्वजण बसलेले आहेत, गप्पा मारत आहेत मस्त. बाय 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 मंडळी, बाय. चाललो आता आम्ही. तुम्ही बसा उन्हात मस्त एसीची हवा खात. बाय बाय. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 2:45 आणि बाहेर इतकं ऊन तापत आहे की तुम्हाला काय सांगू, की गाडीमध्ये पण असं गरम होत आहे. म्हणजे गाडी उन्हामध्ये यांनी पार्क केली होती, त्याच्यामुळे गाडी खूप गरम झाली होती. तर त्याच्यामुळेच मग आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहो ऊसाचा रस पिण्यासाठी, कारण की बाहेर गरम होतं आणि ऊसाचा मस्तपैकी थंड थंड रस पिऊ आता. आवडलं का निहू? नेहू निहूला मिशी आली. हां थंड टाकजा थोडंसं काळमीठ. निहूला मिशी बघ किती छान आली. मिशी पे बेटा पाहिजे. अहो ती पण काय करते. चला तर मग फ्रेंड्स, बस आत्ताच पोचलो घरी आणि घरी पोचल्यानंतर असं वाटत आहे मस्त थंड पाण्याने आता आंघोळ करायची, कारण की बाहेर इतकं ऊन तापत आहे की तुम्हाला काय सांगू, सर्व हालत खराब झालेली आहे माझी. तर चला आता अगोदर साडी काढते आणि मस्त फ्रेश होते. त्यानंतर मग शांततेने मस्त गरम गरम चहा बनवते सर्वांसाठी, कारण की उन्हामुळे डोकं खूप दुखत आहे माझं आता. तर असं वाटत आहे शरबतपेक्षा चहा पिऊ, कारण की डोक्यासाठी. तसं तर गरमी आहेच, पण डोकं दुखत आहे त्याच्यासाठी मस्त आता गरम गरम चहा बनवणार मी. त्याच्या अगोदर साडी काढून घेते. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.